परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गमधील शेतीचं नुकसान झालंय। जिल्ह्यात 4338 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। नुकसानीचे 31 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे पूर्ण झालेले आहेत। तर याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। परतीच्या पावसाचा फटका आहे तो तळ कोकणात बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे आहेत त्यामध्ये 525 गावं ही बाधित झालेले आहेत। एकूण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4338 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि त्यामध्ये एकंदर पाहिलं तर 17,172 शेतकरी यांना हा फटका बसलेला आहे। जवळजवळ 17,172 शेतकरी यामध्ये बाधित आहेत। या संदर्भात सध्या पंचनामे ही शेतीच्या बांधावर सध्या सुरू आहेत। एकंदर पाहिलं तर जो सध्या परतीचा पाऊस पडला त्या परतीचा पाऊस हा तब्बल 10 ते 12 दिवस पडला आणि त्याचा जो फटका आहे तो शेतकऱ्यांना बसला। 31 तारीखपर्यंत 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत हे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी आणि बळीराजाला जी प्रतीक्षा आहे ती नुकसान भरपाई केव्हा मिळणार। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे नुकसान झालं होतं, शेतीचं प्रचंड नुकसान झालं।